पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। उचलला फोन? नाही ना उचलते वर्षाताई। थांब मी करून बघते। आई असं का वागतायत हे? कुठे गेले असतील काही? वर्षा थांब। अगं तो नाही उचलणार फोन। तुझ्यासाठी नवीन आहे का हे बाळा? थांब ना बघू। का हा दिवस उजाडतो ना मला कळत नाही। का काय झालं होतं या दिवशी? वर्षा आई हे त्याच्या मित्रांचे नंबर आहेत। मला जुनी डायरी सापडली, सौरभचा नंबर त्याच्याकडे असायचा बघतो नेहमी। शैलेशचा पण आहे, त्याच्या घरी जायचं बघ, त्याला विचार ना एकदा। अगं आई ही किती जुनी डायरी आहे आणि ह्या सगळ्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये तरी आहे का दादा? अरे तू फोन करून बघायला काय हरकत आहे? आई तुम्ही या बरं इकडे, सांगा ना मला कुठे गेले ते? काहीच कळत नाही, कोणालाच काही माहिती नाहीये। तो कुठे गेलाय फक्त त्यालाच माहिती, सांगत नाही तो। ए बाई बघ ना। आई करतेय। आता कुठे शोधू मी? रमाताई कुठे गेले असतील हे? कोणालाच काही सांगितलं नाही, कोणालाच काही माहिती नाही। ह्या दिवशी जातात बाहेर म्हणजे काय? मला नाही माहिती आनंदी। हा नाही माहिती म्हणजे? तुम्हाला चांगलंच माहिती आहे रमाताई। आतापर्यंत सगळं सांगितलं ना तुम्ही मला। हे घर कसं घेतलं, चिंगीच्या गमती जमती, तुमचं लग्न कसं झालं, सगळं सांगितलं। भूतकाळातलं मात्र काहीच नाही सांगितलं। 8 वर्षापूर्वी आजच्या दिवशी असं नेमकं काय घडलं होतं रमाताई की त्यांना अजूनही त्रास होतोय? आता बस झालं, सांगा बरं तुम्ही मला। यापेक्षा राघवला शोधणं जास्त महत्वाचं आहे आनंदी। अहो कुठे शोधू मी त्यांना? मला नाही माहिती ते कुठे गेलेत। अगं गेले कित्येक वर्ष हेच चालू आहे, रमा गेल्यापासून। 8 वर्ष झाली ग, 8 वर्ष झाली हे सहन करतोय आम्ही। रमा गेली त्याच्या दुसऱ्या वर्षी सैर बहिर झाल्यासारखं घराबाहेर पडला। 1 महिना आलाच नाही अगं। आम्ही किती शोधलं त्याला, खूप शोधलं। मग कुठेतरी नाशिकला एका ठिकाणी होता, नाशिकला। 1 वर्ष तर काय 2 दिवस उपाशी तापाशी हिंडत होता पुरकावाचा। 1 वर्ष ऑफिस मध्ये झोपला। या वर्षी आनंदी वाटलं होतं ग बाई, तू आलीस घरात, संसार सुरू झाला, आता माझा पोरगा व्यवस्थित राहील। पण नाही, कुठे गेला काय गेला मला नाही माहिती बाई, काही सांगून जात नाही तो। कसं शोधायचं त्याला सांग, आता तूच सांग कसं शोधू? हा दिवसच का उजाडतो मला कळत नाही। आनंदी आता आपल्याला राघवला शोधायला हवं। मी तुला मदत करते, आता वेळ नको घालवू, चल लवकर। हे गेले असतील हे? कुठे शोधायचं यांना? ताई अजून किती पुढे जायचंय? अजून पुढे घ्यायला सांगते ना। सरळ चला काका। असं घरातून निघून जाणं किती चुकीचं आहे। घरात काळजी करणारी माणसं कळत नाही का यांना? आनंदी आपण शोधू राघवला। थांबा दादा, थांबा। अहो आनंदी त्यांना थांबायला सांग। दादा थांबवा बरं, बाजूला घ्या। अहो रमाताई, इथे का आलो आपण हॉस्पिटलमध्ये? आपल्याला शोधायचंय ना यांना। रिक्षा पण सोडली मी, चला जाऊन शोधूयात।
चला ना. चल. इथे काय आलोय आपण? रमाताई, आपलं ठरलं होतं नाही कुठे जाऊ शकता तिथे जाऊन बघायचं. अहो तुम्ही भेटायचं ते गार्डन पण राहिलंय. इथे का वेळ वाया घालवतोय आपण? रमाताई सांगा ना, हॉस्पिटलमध्ये का आलोय? रमाताई हो सांगा ना, काय करतोय हॉस्पिटलमध्ये? हे बघा, मला ना आता भीती वाटायला लागली. मला खूप काळजी वाटते. कुठे असतील हे? मी नाही राहू शकत यांच्याशिवाय. सांगा ना, का आलोय हॉस्पिटलमध्ये? आनंदी, राघव माझ्या मृत्यूच्या दिवशी अस्वस्थ असतो कारण माझ्या मृत्यूला तो स्वतःला जबाबदार मानतो. तुमच्या मृत्यूला यांनी स्वतःला जबाबदार मानणं आणि आता या क्षणी आपण या हॉस्पिटलमध्ये येणं, या दोघांचा एकमेकांशी काय संबंध आहे? रमाताई, या हॉस्पिटलमध्ये चिंगीचा जन्म झाला होता. मी आणि राघव खूप खुश होतो. आमच्या दोघांचं नातं घट्ट करणारं आणखी एक नातं जन्माला आलं होतं. आपल्या बाबतीत सगळंच कसं चांगलं होईल नाहीच झालं. पुढे मी स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न केला पण नाही जमलं मला. आणि तेच माझ्या मृत्यूचं कारण ठरलं. माझे सोना ते गिली 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 ए माझे सोना ओले गिले. अरे सेम तुझ्या आईसारखी दिसते ना. तिचे डोळे अगदी राघव सारखे आहेत बघा. हो बरोबर आहे, दादासारखे आहेत हो. डोळे. अगं रमा, पुण्याचा बाबा राहिलाय कुठे? राघव येतोय. आईंना घ्यायला गेलाय. हो ना वर्षा? हो का? मला नाही माहिती. पण मला सांगा ना, हिचं बारसं कधी करायचं? ते आत्या कानात नाव सांगते ना, मला ते लवकर सांगायचंय. अगं बारशाला वेळ आहे अजून. आधी 5वीची पूजा करायची असते. काय म्हणूली 5वीची पूजा कधी करायची? जागे येते. हे बघ फुगे आणले माझ्या लेकीसाठी. अरे राघव हळू. अरे हॉस्पिटल आहे काय? काय? जागी हे बघ मी काय काय आणलं तुझ्यासाठी. राघव एवढं आत्ता कशाला घेऊन आलायस? तिला कुठे कळतंय? अगं असू दे ग. त्याला त्याचा बाप पण एन्जॉय करू दे की. राघव आई कुठे आहेत? नाही आली ती. का रागवले आहेत का? राग? नक्की कोणावर राग आहे त्यांचा? मी मुलीला जन्म दिला म्हणून माझ्यावर? काही मुलगी म्हणून जन्माला आली म्हणून हिच्यावर? नाही ना, असं काही नाहीये. काय पण काय बोलतेस तू? अगं घरात बरीचशी कामं आहेत. ही पण इकडे निघून आली. काम कोण करणार? म्हणून घरी थांबते. सोना राघवने कितीही सांगितलं तरी आईंच्या इथे हॉस्पिटलमध्ये न येण्यामागचं कारण त्याला माहिती नसलं तरी मला कळून चुकलं होतं. आई हॉस्पिटलमध्ये आल्याने तितकंच नाही तर घरी गेल्यानंतर कधीही त्यांनी चिंगीवरती प्रेम केलं नाही.
रमा चल. राघव, अरे बाळ पहिल्यांदा घरात येतोय, तो आनंद साजरा करायला घरात कोणी नाही. तू आधी इथे दारात उभी राहू नकोस. हा बस चल आतमध्ये चल. तसं नाही रे, बाळावरनं भाकर तुकडा वळून टाकायचा असतो, तसं पण काही झालं नाही म्हणून. आई येतच असेल, मी बोलतो ना त्याला. नाही थांब, मी बघते. आई, आई बाहेर तरी या, बघा तरी तुमची नात आली आहे. अगं झोपले आहे मी आता, नंतर येऊन बघते. ऐक ना राघव, हे बघ ऐक, ते क्रीम आणायला अजिबात विसरू नकोस. हा बस बस ना जरा. अगं मला जपमाळ करू दे जरा. हो हो, तिला खूप रॅश आली आहे, रडतीये ती खूप. आणि ऐक ना, हे बघ ते डायपर वगैरे तू नको आणू, ते मी ऑफिस मधनं येताना घेऊन येईन. चिंकू, अरे ग आई जेवू करते ना, ये लवकर. ऐक ना राघव, ऐक, आणि हा मिल्क पावडर पण आण. हो हो नक्की आण. आई येते येते, तुझी आई येते, आई येते तुझी. चल ठेवते ठेवते. बस चिंगू, हो बाळा काय झालं तुला, काय झालं? तुझा आवाज, त्याचा आवाज, तिचा आवाज. शांत बसा ना जरा. रमा, अगं आवरलं की नाही तुझं? हो हो आवरलंय, तोपर्यंत घे ना. हा आई, आई जरा घे ना ग चिंगीला, बघ केवढी रडतीये. मला नाही जमणार एवढ्याशा बाळाला घ्यायला. घे ना, थांबेल ती रडायची. मी घेऊ. बाई मला आता सवय राहिली आहे का? हा तुम्ही किती मोठे झालात तेव्हा होती सवय, आता नाही घे. मला नाही जमणार. ए रमा, हे बघ ग बाळाला, बघ ग रडताय बघ किती. ते नंतर कर तुझा स्वयंपाक. हो चिंगू, ओ. चिंगे, ओ हो हो बाळा, थांब 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 थांब, घेते हा तुला. ओ ग बाळा चिंगे, ओ हो शांत शांत शांत. आता मी आले ना मी. हा आई आली की नाही? हा हो ग बाळा, शांत 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 शांत. आई अहो जरा घ्यायचं होतं ना तिला, नुसतं हातात घेतलं असतं ना तरी शांत बसली असती ती. कशाला जीव लावायचा? मुलीची जात आहे, नंतर नवऱ्याकडेच जाणार आहे. मुलगा असता तर लावला असता जीव. जा उभी काय, आतमध्ये घेऊन जा. रडते बघ किती. ओ हो 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 बाळा. राघव, आनंदी त्या दिवशी माझं मत ठाम झालं. ती मुलगी आहे ना म्हणून त्या तिला घेत नाहीत, लळा लावत नाहीत. पण मी राघवला काही सांगितलं नाही का? पण कसं आहे माहितीये ना, लगेच चिडतो. आता बघ ना, इतकं शोधतोय त्याला तरी सापडत नाहीये. राघव, म्हणजे रमाते भांडण फक्त त्या टॉवेल देण्यावरून किंवा गोष्टी मागण्यावरून नव्हत्या, तर चिंगीला उचलण्यावरून भांडण होतं. राघव, राघव. पण रमाते खरं सांगू का, म्हणजे मध्ये माझं दुर्लक्ष झालं होतं चिंगीकडे. त्या चिडल्या त्या माझ्यावर. म्हणजे प्रेम तर आहेच ना त्यांचं, पण असं कसं? चिंगी किती गोड बाळ होती. मी बघितलंय ना, तिचे फोटोज बघितले लहानपणीचे. इतकं गोड होतं ते बाळ की कोणी बघितलं की तिला घ्यावंसं वाटेल. असं का वागायचं त्या? आनंदी, त्यांना चिंगी गोड बाळ वाटते ना, ते आत्ता. त्यांना चिंगी बद्दल प्रेम वाटतं, तिची काळजी वाटते, ते आत्ता. कारण त्यांचं मन त्यांना खातंय.
का मन खातंय त्यांचं? दादा कॉफी कडक झाली आहे ना, नाहीतर मॅडम पिणार नाहीत. होय साहेब, एकदम कडक आहे, काही काळजी करू नका. हे घ्या. रमा कडक कॉफी आहे. नक्की तुला ना? हो, तुला आवडते तशी आहे. सावकाश हा? हो. आज बरं आहे चिंगी झोपली म्हणून आपल्याला बाहेर पडता आलं. हो रे, आपल्याशिवाय राहतच नाही ती. आपली आहेस? मगापासून पाहतो शांत शांत असतो. तुला एक सांगायचं, बोल. चिंगीला दुसरं भावंड आलं तर? तू मस्करी करतेस? नाही, सिरियसली बोलते. रमा वेळ लागल्यासारखं बोलतेस. तुझ्या लक्षात येते का? चिंगी एवढीशीच आहे अजून आणि तू दुसऱ्या बाळाचा विचार करतेस. आपली परिस्थिती काय? हे बघ, घरी एखादा वडापाव आणला ना की तो मी खाणार की वर्षा खाणार, की मग वाटून घ्यायचा, मग कसा वाटून घ्यायचा, हे असं बघतच मी लहानाचा मोठा झालो. तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती जवळजवळ सारखीच आहे. माझा पगार किती आहे? अख्खं घर तर तुझ्या पगारावर चालतं. त्यात तू म्हणतेस की दुसरं बाळ. सगळ्या गोष्टी विभागल्या जातील आणि आपण जे चिंगीवर आता प्रेम करतो ना, ते सुद्धा विभागलं जाईल. चिंगीकडे आपलं दुर्लक्ष होईल. मला असं नकोय. आता फक्त चिंगीवर मला फोकस करायचा. आपल्याकडून प्रत्येक गोष्ट तिला भरपूर प्रमाणात मला द्यायची. उत्तम शिक्षण असेल, खूप सारं प्रेम असेल, तेव्हा हे डोक्यातून काढून टाकते. दुसरं मूल वगैरे नाही. राघव, म्हणजे तसं नाही. म्हणजे प्रश्न इतकाच नसतो ना. चिंगीला तिच्या वयाचं, म्हणजे तिच्याबरोबर खेळायला, तिच्याबरोबर बोलायला, किंवा तिचं आपलं भावंड आधार म्हणून कोणीतरी तर हवं ना राघव. नाही तर ती एकटी नाही का पडणार. मला माहितीये ना, मी एकटी वाढले, मला भावंड नव्हतं. भावंड नसल्यामुळे एकटेपणा म्हणजे काय असतं ते मला नीट माहिती. असं चिंगीच्या बाबतीत होऊ दे. आणि या सगळ्याचा विचार जर आपण आत्ताच केला तर त्या दोघांमध्ये जास्त अंतर नसेल. सगळं मान्य आहे तू म्हणालीस, पण मला सांग, आपण कसं सांभाळणार आहोत? आताचीच अवस्था बघ काय. चिंगीला आपण वेळ देऊ शकत नाही आहोत. आपण दोघेही कामावर जातो. चिंगीची जबाबदारी तू तुझ्या आईवर सोपवतेस. दुसरं बाळ झाल्यानंतर त्याची पण जबाबदारी तू आईवर सोपवणार आहेस. राघव, चिंगीला आपल्या घरात वाढवायला मला आवडेल, पण आई नाही ना सांभाळू शकत चिंगीला. माझी आई? राघव, हे बघ, मी आतापर्यंत नाही सांगितलं तुला कधी, पण आई चिंगीला भेटायला हॉस्पिटलमध्ये आल्या नाही. का आल्या नाही? कारण आपल्याला मुलगी झाली, नातू हवा होता ना. हे बघ राघव, आई चिंगीला जवळ पण नाही घेत. जर समजा आपण असा विचार केला आणि आपल्याला मुलगा झाला तर प्रश्नच मिटला. आईंना नातू मिळेल आणि चिंगीला भावंड. तू आईचं ऐकून हे डोक्यात काहीतरी आणू नकोस. ते आई आता जे काय म्हणते ना, म्हणजे नातू हवाय, नातू हवाय, जे काही असेल ते, हा मुलगा हवाय, मी पण मुलगा आहे तिचा. पण तुलाही चांगलं माहितीये की माझ्यापेक्षा जास्त वर्षाचे ती लाड करते, वर्षावरती प्रेम करते. ती कसलं ती काय बोलते ते डोक्यात आणलंयस आणि हे नको नको ते विचार करतेस. नको आणू तसं काही डोक्यात आणि नको त्रास करून घेऊस तू स्वतःला. राघव, मी नाही मनावरती घ्यायचं तर मग कोणी घ्यायचं? तुला माहिती नाही राघव, तुझ्या समोर नाही होत या सगळ्या गोष्टी. मला ऐकून घ्यायला लागतं. राघव, हे बघ, आपल्याला मुलगा झाला, आईला नातू मिळाला तर त्याच्या वाट्याचं उरलेलं प्रेम तरी आई चिंगीवरती करते. आपल्या चिंगीला आजीचं प्रेम मिळेल म्हणून म्हणते मला हवाय मुलगा. आपलं चिंगीवरचं प्रेम विभागलं जाईल हे मला नकोय. त्यामुळे दुसरं बाळ हा विचार डोक्यातून तू काढून टाक. आता ह्याच्यावर जास्त चर्चा प्लीज. प्लीज रमा, कॉफी. ठीक.
आनंदी, आनंदी, यांना राघवचा फोटो दाखव आणि विचार त्यांना यांना पाहिलेत का म्हणून. काका, यांना पाहिलं का? म्हणजे आले होते का इथे? कर्णिक साहेब हा, हो आले होते. कॉफी प्याले आणि काही न बोलता नाशिकच्या बसमधून निघून गेले. नाशिकच्या बसमध्ये निघून गेले म्हणजे? रमा गेली त्याच्या दुसऱ्या वर्षी सैर भैर झाल्यासारखा घराबाहेर पडला. 1 महिना आलाच नाही अगं. आम्ही किती शोधलं त्याला, खूप शोधलं. मग कुठेतरी नाशिकला एका ठिकाणी होता. नाशिकला